वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 महाटेट 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 आणि 2025च्या परीक्षेमध्ये विचारलेले काही इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी विषय मराठीसाठी एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे. मित्रांनो, तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते फ्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. बघा, 2024 आणि 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, पहिला जे प्रश्न आहे ते विचारलेला आहे की राजा मंगळ वेढेकर यांचे पूर्ण नाव काय. सोपा प्रश्न होता मित्रांनो. आणि अशाच प्रकारचे प्रश्न म्हणजे आता नवीन टीएटी मध्ये विचारले जातात. पूर्वी प्रश्न खूप कठीण विचारले जात होते, परंतु आता सोपे प्रश्न टीएटीच्या परीक्षेमध्ये विचारले जात आहे मराठी आणि हिंदी भाषेमध्ये. तर हे बघा, राजा मंगळ वेढेकर यांचे पूर्ण नाव काय आहे, अशा प्रकारे हा प्रश्न होता. वसंत नारायण मंगळ वेढेकर म्हणजे पर्याय जे 2 असेल. ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पेपर 2 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता कि अद्भुत रसाचा स्थायी भाव कौनता. अगर देखेंगे आप इसको हिंदी में भी पढ़ेंगे दोस्तों तो प्रश्न पूछा जाएगा कि अद्भुत रस का स्थायी भाव क्या होता है. मैं आपको बताऊंगा कि हिंदी और मराठी करीब 75% जो सिलेबस होता है वो सेम होता है. सिर्फ भाषा का फर्क आपको पता होना चाहिए. म्हणजे लैंग्वेज तुम्हाला माहित पाहिजे. जर हिंदीमध्ये हाच प्रश्न विचारला गेला तर अद्भुत रस का स्थायी भाव क्या होगा. मराठीमध्ये तोच प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, शौर्य, वियोग, विस्मय किंवा उत्साह. तर हे बघा, पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला विस्मय या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता हे बघा, तिसरा प्रश्न म्हणजे एक प्रकारे एक म्हण दिलेली आहे. ओके, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश करतो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. या वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा वापर करा, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सुद्धा 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश करतो म्हणजे जीवाचे रान करणे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा, चौथा प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे. प्रश्न आहे की नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे. अतिशय सोपा आणि खूप सिंपल प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की नोकरीसाठी आपण जे अर्ज करतो त्याला काय म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. कौटुंबिक पत्र, घरगुती पत्र, औपचारिक पत्र किंवा अनौपचारिक पत्र. तर हे बघा, औपचारिक पत्र म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 मध्ये विचारले जाणार आहे. कारण की खूप सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. दोस्तों, हमने हमारी पहली भाषा हिंदी रख लेनी है, सेकंड लैंग्वेज मराठी लेनी है. मैं आपको बता रहा हूं कि 60 में से ही आप 50 नंबर दोनों भाषा में हासिल कर सकते हो, क्योंकि इतना आसान पेपर जो है आपको हिंदी और मराठी का पूछा जाता है. और बाकी सारा पेपर जो होता है आपका सोशल, ईवीएस, गणित, मैथ, साइंस, ये सब मराठी में होता है दोस्तों. तो फर्स्ट लैंग्वेज हिंदी लेना है, सेकंड लैंग्वेज मराठी लेना है और 60 में से 50 नंबर यहां पर आप आराम से हासिल कर सकते हैं. इस बात की हम आपको गारंटी देते हैं दोस्तों. वीडियो को प्लीज लाइक कर लेंगे और चॅनल को सबस्क्राइब करेंगे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न दिलेला आहे की सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता. तर हे बघा, कमळ म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला
काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की मूर्धन्य वर्ण कोणता. आता हाच प्रश्न हिंदीमध्ये जर विचारला गेला तर प्रश्न अशा प्रकारे विचारला जाईल की निम्न में से मूर्धा व्यंजन कौन सा है. वर्ण यानी व्यंजन, व्यंजन कौन सा है, मूर्धा व्यंजन कौन सा है. तर ट ठ ड ढ ळ हे काय असणार आहे, मूर्धा व्यंजन असणार आहे, म्हणजे मूर्धन्य वर्ण असणार आहे. तर ऑप्शन जे ळ असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे ळ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. सातवा प्रश्न काय आहे, ओके. सातवा प्रश्न आहे की यथान्याय या समासिक शब्दाचा विग्रह कोणता. 2024 पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की यथान्याय या समासिक शब्दाचा विग्रह कोणता. अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, पर्याय जे 2 असेल, ऑप्शन्स जे 2 दिलेले आहे न्यायाप्रमाणे, म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न विचारलेला आहे की कृष्णासम पाठी रखा माझ्या बंधुराया. ओके, वरील ओळीतील अलंकार कोणता. तर हे बघा, एक वाक्य दिलेलं आहे, एक वाक्य दिलेलं आहे की कृष्णासम पाठी रखा माझ्या बंधुराया, या ओळीतील अलंकार कोणता. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. उपमा, उत्प्रेक्षा, अनुप्रास आणि यमक अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स सुद्धा दिलेले आहेत. तर हे बघा, कृष्णासम पाठी रखा माझ्या बंधुराया म्हणजे उपमा अलंकार या ठिकाणी वापरलेला आहे, म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, स्पष्टीकरण सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे आपण या प्रश्नासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की या काव्यपंक्तीमध्ये बंधुराया म्हणजे उपमेय ची तुलना कृष्ण म्हणजे उपमान यांच्याशी केली आहे आणि यासाठी समानदर्शक शब्द हा शब्द वापरला आहे. जेव्हा 2 वस्तूमध्ये साम्यदर्शक शब्दांशी सारखा प्रमाणे सदृश्य. तर हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी हे शब्द वापरले जातात, सारखा प्रमाणे सदृश्य दाखवले जाते, तेव्हा उपमा अलंकार होतो. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 पेपर 1 2024 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. तर लक्षात ठेवा, भाकरी हा शब्द कानडी म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, कानडी भाषेतून मराठीतून आलेला आहे, कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. बघा, 10वा प्रश्न आहे की यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, आणि हा सुद्धा प्रश्न 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता की यशवंतराव, कारण की लेखक, साहित्यकार, रचनाकार संदर्भात हिंदी आणि मराठीमध्ये आपल्याला 2-2 प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. तर यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. तर कृष्णकाठ म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आताच आमच्या चैनल की मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. दोस्तों, मेंबरशिप हासिल करने से क्या होगा कि आप हमारे सभी वीडियोस जो है वो बिल्कुल फ्री में देख पाओगे. तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है, आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे. वीडियो को प्लीज लाइक कर लेंगे और चैनल पे नए हो दोस्तों तो चैनल को सब्सक्राइब कर लेंगे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न आहे की पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. आता हे बघा, सोपा प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न सोपा आहे. या ठिकाणी आपण जे सिलेक्टेड प्रश्न 2024 आणि 25च्या परीक्षेमधले ॲड केलेला आहे, प्रत्येक प्रश्न सोपा ॲड केलेला आहे. म्हणजे हा प्रश्न 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. तर आई वडील म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. आता हा प्रश्न 2025 मध्ये विचारला गेला होता पेपर 1 मध्ये. त्वेष
या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर हे बघा मित्रांनो, हा सुद्धा सोपा प्रश्न आहे की त्वेष यासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता? तर आवेश. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. आता 13वा प्रश्न काय आहे की पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता हाच प्रश्न हिंदीमध्ये कशा प्रकारे विचारला जाईल? वर्तनी के हिसाब से शुद्ध शब्द कौन सा है? इस प्रकार से प्रश्न आपको हिंदी में पूछा जाएगा। मतलब मैं आपको क्या कह रहा हूं कि आप हिंदी और मराठी में बिल्कुल फर्क नहीं करेंगे। भाषा जैसी मतलब करीब करीब इनका 70-80% सिलेबस जो होता है वो सेम होता है. म्हणजे हाच प्रश्न आपल्याला वर्तनी, शुद्ध वर्तनी म्हणून हिंदीमध्ये विचारला जातो आणि मराठीमध्ये हा प्रश्न विचारला जातो की पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर निष्क्रिय. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. आता हे बघा 14वा जे प्रश्न आहे, हा प्रश्न आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परीक्षेच्या 1 दिवस अगोदर टाकला होता. म्हणजे 23 तारखेला परीक्षा होती. 22 तारखेच्या व्हिडिओमध्ये आपण हे काही प्रश्न टाकले होते आणि तेच प्रश्न 23 तारखेला पेपर 1 मध्ये विचारले गेले होते की मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स आहे. 2 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे किंवा प्रज्ञा पवार, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर सिंधुताई सपकाळ. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न आहे की पुढील वाक्यातील कर्म ओळखा. आता हे बघा, एक वाक्य दिलेलं आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की पुढील वाक्यातील कर्म कोणता? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. वाक्य काय आहे? रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि प्रश्न आहे की कर्म कोणता आहे? तर हे बघा, रेयांशने काय केलं? तर फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. तर चित्र या ठिकाणी काय असणार आहे? कर्म असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले मराठीचे जे अपडेट नोट्स आहे मित्रांनो ते रेडी झालेले आहे, तयार झालेले आहे. फक्त 199 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठीची नोट्स मिळणार आहे. मित्रांनो, 84 पेजेसची ही नोट्स असणार आहे. तो पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला दिली जाईल. झेरॉक्स करून तुम्ही हे अभ्यास करू शकतात मित्रांनो. आणि टोटली कंटेंट म्हणजे परीक्षेमध्ये 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जे जे टॉपिक म्हणजे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत ते सगळे टॉपिक आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे मित्रांनो. आणि परफेक्ट आणि कंप्लीट नोट्स आपण तुमच्यासाठी या ठिकाणी तयार केलेली आहे. प्राइस फक्त आपण 199 मध्ये या ठिकाणी ठेवलेली आहे आणि अपडेट नोट्स आहे. महाटेट 2026 साठी रचनाकार, साहित्यकार, कथाकार यांच्या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि 2 प्रश्नपत्रिका म्हणजे 2025 पेपर 1 आणि पेपर 2 प्रश्नपत्रिका सुद्धा आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे. तुम्हाला स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिसत आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. व्हॉट्सअपमध्ये फक्त हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे महाटेट 2026 अपडेट नोट्स तुम्हाला लगेच दिली जाईल मित्रांनो परीक्षेसाठी. आणि तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट हे नोट्स आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. म्हणजे यापेक्षा दुसरं तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे, बाकीचे जे विद्यार्थी आपले त्यांना सर्वांना माहितीच आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. 16वा प्रश्न आहे की तुला काय पाहिजे? या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? किती सोपा प्रश्न होता. म्हणजे हा प्रश्न पेपर 2 मध्ये विचारला गेला होता 6वी ते 8वी साठी 2025च्या परीक्षेमध्ये की काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. तर सर्वात सोपा प्रश्न होता की प्रश्नार्थक सर्वनाम आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. 17वा प्रश्न आहे की हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? आता हे बघा, द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, आपल्याला माहित आहे. परंतु द्वंद्व समासाचे इतर प्रकार सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे हरिहर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर इतरेतर द्वंद्व समास, ऑप्शन 2 समाहार द्वंद्व समास किंवा वैकल्पिक द्वंद्व समास, कर्मधारय समास तर नाहीच. तर हे बघा, वैकल्पिक कुठे दिसत आहे का? नाही. समाहार सुद्धा नाही. तर इतरेतर द्वंद्व समास म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी विरुद्धार्थांची योग्य जोडी कोणती? आता हे बघा, विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? हिंदी में हम इसको क्या कहेंगे? हिंदी में हम इसको कहेंगे विलोम शब्द. और विलोम शब्द को हम क्या कहते हैं? तो विरुद्धार्थी शब्द कहते हैं. ये सारे कंसेप्ट आपके धीरे
धीरे दोस्तों क्लियर होते चलेंगे। मैं इसलिए बोल रहा हूँ हिंदी और मराठी लँग्वेज लो, सारी जिम्मेदारी हम आपकी लेते हैं दोस्तों। आपको पास का सर्टिफिकेट जो है हम इस परीक्षा में देने वाले हैं। पुढीलपैकी विरुद्ध अर्थाची योग्य जोडी कोणती? तर हे बघा, उत्कर्ष आणि अपकर्ष हे काय असणार आहे या ठिकाणी योग्य जोडी असणार आहे। म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे। ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न काय आहे? एक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? आता हे बघा, एक प्रत्यय, प्रत्यय म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी लावला जातो आणि उपसर्ग म्हणजे काय? तर शब्दाच्या सुरुवातीला लावला जातो। आता समाज या शब्दामध्ये आपण एक जोडलो तर सामाजिक हा शब्द तयार होतो। वाचा या शब्दामध्ये आपण एक जोडलो तर वाचिक हा शब्द तयार होतो। धर्म या शब्दामध्ये आपण एक जोडलो तर प्रत्यय लावला तर धार्मिक हा शब्द तयार होतो, परंतु आनंदिक होत नाही। म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। कारण की एक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? तर आनंदिक म्हणजे आनंद आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। आणि शेवटचा प्रश्न आपला या ठिकाणी दिलेला आहे की तुला हे पुस्तक आवडले का? डॅश डॅश या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? हा सुद्धा सोपा प्रश्न आहे, कारण की प्रश्नचिन्ह विचारलेला आहे आणि प्रश्नचिन्ह आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे। तुला पुस्तक आवडले का? हा झाला प्रश्नचिन्ह। म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो महाटेट 2026 साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 20 प्रश्न पाहिले आहोत। सुपर फास्ट आणि एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो। म्हणजे परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहत आहोत। आणि हे बघा मित्रांनो, मराठी, हिंदी आणि बाल मानसशास्त्र महाटेट 2026 अपडेट नोट्स अवेलेबल आहे। 399 मध्ये तुम्हाला हे तिन्ही विषय या ठिकाणी मिळणार आहे। जास्त पेजेस नाही मॅडम मित्रांनो, झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकता। PDF नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे। फक्त 399 आपण प्राइस ठेवलेला आहे आणि लिमिटेड ऑफर आहे, लिमिटेड कॉम्बो पॅक ऑफर आहे मित्रांनो। स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, यावर व्हाट्सअप करून तुम्ही हे परचेस करू सकतात। म्हणजे मराठी, हिंदी आणि बाल मानसशास्त्र। और मैं आपको बता रहा हूँ दोस्तों, अगर आप इसमें से किसी एक या 2 नोट्स को भी परचेस करना चाहते हो तो भी आप उसको क्या है कर सकते हो, क्योंकि हिंदी का जो हमारा नोट्स है दोस्तों 25 प्लस की गारंटी हम आपको देते हैं। मराठी में भी आप 25 तक जाएंगे दोस्तों, मतलब हिंदी और मराठी में आपके 50 मार्क आने चाहिए और CDP में भी 20-22 मार्क्स आपको मिल जाएंगे दोस्तों। तो इस प्रकार आप क्या है 90 में से ही 70 मार्क यहाँ पर क्रॉस कर सकते हैं। 82 मार्क्स चाहिए होते हैं कैटेगरी में, और जनरल कैटेगरी में दोस्तों 90 मार्क्स चाहिए होते हैं पासिंग के लिए। तो 100% क्या है इस बार आपका रिजल्ट हम बना कर देंगे दोस्तों। स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिया गया है, या नंबरवर व्हाट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता। सिंपली हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला मराठी, हिंदी आणि बाल मानसशास्त्र विषयाचे नोट्स PDFच्या स्वरूपात दिले जाईल। झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात मित्रांनो। म्हणजे लिमिटेड ऑफर आहे, लवकर करा, त्वरित तुम्हाला हे नोट्स दिले जाईल। मिलेंगे दूसरे वीडियो में बेहतर अपडेट के साथ दोस्तों। परचेस करना है तो व्हाट्सअप कर आप क्या है इसको खरीद कर सकते हैं। चलिए बैठिए।